नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बोनलेस चिकनपासून सुक्कं चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली। तुम्ही टोपात पण करू शकता। यामध्ये मी थोडंसं तेल काढून घेणार आहे। तेल गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा असं बारीक कापून घेतलेला आहे। कांदा काय करायचं, चांगला भाजून घ्यायचा। कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकायची हळद। छोटा मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हे टाकलेले आहे। मिक्स करून घेते। खाली जर हळद मीठ लावून जरी घेतलं चिकनला तर चालेल, अशा पद्धतीत आहे हे। 1 किलो चिकन आहे हे। आता हे काय करते, मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये टाकायचं मीठ, परतून घ्यायचं। हळद मिठामध्ये मी चांगलं परतून घेतलेलं आहे 1 मिनिटभर। असं पाणी सुटतं बघा ह्याला। आता ह्याच्यावर काय करणार आहे, एक 5 मिनिटासाठी मी बारीक गॅसवर झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर मी 5 मिनिटं झाकण ठेवलं, तर झाकण काढून घेऊया। एवढं पाणी सुटतं। आता हे शिजायसाठी काय करायचं माहिती आहे का, हे काय शिजतं लगेच, त्याला काय जास्त म्हणजे वेळ लागत नाही शिजायला। तर मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे। आता ही मी कढई शिजत ठेवले। तुम्ही जर टोपात जर शिजत ठेवलं ना, तर मग त्या टोपावर झाकण ठेवायचं। झाकणाचं पाणी ओतलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे। पहिलं पाणी सुटलेलं होतं आणि त्यात अजून मी अर्धा ग्लास ओतलेलं आहे एवढ्यात, कारण की आपल्याला हे सुक्कं बनवायचं आहे। एवढ्यातच मी आता काय करते, ह्याला पहिलं आपण 5 मिनिटं ठेवलं होतं, आता हे मी 5 ते 7 मिनिटमध्ये शिजवून घेणार आहे। चिकन सुक्कं बनवायसाठी मी साहित्य काय काय घेतले, मिडियम आकाराचे 3 कांदे मी तेलावर भाजून घेतलेले। कोरडे भाजले तरी पण चालतात, ते कसे भाजायचं ते पण मी रेसिपी खूप दाखवलेल्या आहेत। 1 मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, हे एवढी कवळी कवळी त्याची देठं पण घेतलेली आहेत। छोट्या आकाराचे 2 टोमॅटो आहेत, मोठ्या आकाराचा असेल तर 1 घेतलं तरी चालेल। 1 गड्डी लसूण आहे, ते पण भाजून घेतलेलं। 1 इंच आल्याचा तुकडा, एकदम पातळ तुकडे करून ते पण हलकेसे भाजलेले आहेत। 1 हिरवी मिरची पोपटी कलरचे, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत, ते पण भाजून घेतलेले आहेत। आणि सुक्कं खोबरं आहे ना, अर्धे वाटीचा अर्धा भाग आहे, आणि ते मी पातळ कापून ते पण हलक्याशा तेलावर हे सगळं भाजून घेतलेलं आहे। तर हे सगळं मी वाटून घेते। तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा धने, छोटा अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा सफेद तेल, हे सगळं हलकंसं भाजून सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। आता हे वाटण करून घेते। वाटण बनवून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर केला नाही। पहिलं सुक्कं खोबरं बारीक करायचं, नंतर बाकीचं साहित्य टाकून बारीक करायचं, म्हणजे असे छोटे मोठे तुकडे राहतात ना, ते राहत नाहीत। चिकन आपण झाकून ठेवलं होतं शिजवायसाठी। मस्त असं एकदम पण गाळ असं शिजवायचं नाही आहे, कारण आपण सुक्कं बनवणार आहे। त्या मसाल्यामध्ये पण थोडंसं आपण ह्याला शिजवायचं। तर हे पण छान शिजलेलं आहे, दाखवते तुम्हाला। हे बघा, मस्त असं शिजलेलं आहे। आता हे मी खाली काढून घेते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया। 1 पळी तेल काढलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे तेजपत्ता। चिकन शिजवलं की नाही, त्या टायमाला जरी तुम्ही तेजपत्ता जरी टाकला तरी चालू शकतो। हलकासा भाजून घेऊया। गॅस आहे मीडियम। त्याच्यामध्ये ही जे आपण वाटण बनवलं होतं की नाही, ते टाकून घ्यायचं। ह्याच्यात तुम्हाला पाहिजे ते कांदासुद्धा तुम्ही पहिला भाजू शकता आणि नंतर वाटण टाकू शकता। वाटण काढून घेतलेलं आहे। आता ह्याला परतून घेऊया। मस्त असं 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे। हे सगळं साहित्य काय आपण भाजूनच घेतलं होतं, नंतर बारीक केलं होतं। ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, ह्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे। मोठा 1 चमचा चिकन मसाला, आणि आपला हा कोल्हापुरी मसाला 1 चमचा। तुमच्याकडे जो आहे तो वापरला तरी चालू शकतो। हे सगळं आता परतून घेते। मसाले टाकल्यानंतर मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। आपण चिकन शिजवताना मीठ टाकलं होतं, तर चव बघून मीठ टाकायचं। कांदा लसूण मसाला वगैरे त्याला मीठ जास्त असतं, त्या पद्धतीच टाकायचं। तर मी थोडंसं परत टाकलेलं आहे। मसाल्यांना कसं आपलं मीठ असतं ना, तर त्या पद्धतीनंच मीठ टाकायचं। जर तेवढं पुष्कळ झालं तर तेवढंच, मग जेवढं शिजवताना होतं तेवढ्यातच मग बस करायचं, परत टाकायचं नाही। आता हे जे चिकन शिजवलं होतं ना, हे काढून घेते मी। थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये ठेवलं होतं, बाकीचं पाणी मी काढून घेतलं होतं। हे पहिलं मिक्स करून घेते। त्यातलं पाणी ओतलेलं बघा एवढं असं झालेलं आहे। आता ह्या मसाल्यामध्ये ना 15 मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं। आता हे तर आपण शिजवूनच घेतलेलं आहे, तरीसुद्धा ह्या मसाल्यामध्ये आपल्याला 15 मिनटं शिजवून घ्यायचं, म्हणजे हे चिकनमध्ये ना चांगलं मुरलं जातं आणि मग चव पण छान लागते। एकदम गॅस बारीक केलेला आहे। जर कढई टोप पातळ जर असेल ना, पूर्ण झाकण ठेवणार आहे, असं अर्ध वगैरे नाही, मी पूर्ण ठेवणार आहे। कढई टोप ज्यात तुम्ही बनवताना जर पातळ असेल तर एकदा जरूर हलवायचं। हे बारीक गॅसवर बघा 15 मिनटं मी ठेवलं होतं।
जे आपण एक्स्ट्रा पातळ होतं ना थोडंसं पाणी टाकलं होतं आपण ते आटलेलं आहे. एकदम बारीक गॅसवर ठेवलं तर मोठ्या बर्नेलचं आहे, म्हणजे जर बारीक गॅसवर जर तुम्ही ठेवलं तर मिडियम गॅसवर. पण बघायचं आपलं, वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे, खाली वगैरे लागल असं हलवायचं. चिकनच्या तर खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही असं पण एकदा करून बघा, एकदम मस्त चवदार असं होतं. कांदा लसूण मसाला वगैरे सगळ्या टाकलेल्या रेसिपी आहेत. ह्या कशी वाटली रेसिपी मला जरा कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.